Don't roaming here and there. Please cooperate to me and my management team. या ठिकाणी अनेक मान्यवरांचं शुभागमन झाले. समाजसेवक मोठा गाव विशाल भोईर, समाजसेवक देवीचा पाडा रामेभाई म्हात्रे, त्यानंतर देवीचा पाडा येथील समाजसेवक प्रेमजी म्हात्रे, समाजसेवक वेहेळे सूर्यकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य वेहेळे हरेश भोईर, अमरजी पाटील, पार्थ पाटील या सगळ्या मान्यवरांचं मनापासून स्वागत. या ठिकाणी आपण एक सत्कार करणार आहोत. त्यानंतर यशपालजी माळी आपलं सुद्धा मनापासून स्वागत. या ठिकाणी देवीचा पाडा येथील एक ग्रेट समाजसेवक रामेभाई म्हात्रे यांचा सन्मान होईल. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक वेताळजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात मित्रांनो, सगळ्यांनी टाळ्या वाजवूया. मात्र साहेब आपण वेळात वेळ काढून आलात, आपलं विशेष आभार. ज्यांचं चरित्र स्वच्छ त्यांनाच मिळतं असा पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि महाराष्ट्राचं महावस्त्र, भगवी शॉल. धन्यवाद डीजे. त्यानंतर या ठिकाणी समाजसेवक मोठा गाव विशाल भोईर यांचा सुद्धा सन्मान करतील आमचे वेताळ दादा. विशाल भोईर यांचा सन्मान करूया. खरं तर विशाल दादा फार कमी कार्यक्रमांना जातात, पण आज ते वेळात वेळ काढून आलात. सगळ्यांनी टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. नक्कीच मनापासून स्वागत साहेब. थँक्यू डीजे. त्यानंतर देवीचा पाडा येथील आमचे लाडके समाजसेवक प्रेमजी म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान होईल. वेताळ दादा आपण प्रेम दादांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. त्यांना सुद्धा ही मायेची शाल, प्रेमदादा नावाप्रमाणेच प्रेमळ व्यक्तिमत्व आहेत. साहेब आपलं मनापासून स्वागत. थँक्यू डीजे. त्यानंतर वेहेळे गावचे समाजसेवक सूर्यकांतजी पाटील, वेताळ दादा आपण सूर्यकांतजी पाटील यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. एक डॅशिंग नाव म्हणून सूर्यकांत पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांना सुद्धा मायेची शाल आणि पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. थँक्यू डीजे. त्यानंतर या ठिकाणी सत्कार होईल. ग्रामपंचायत सदस्य वेहेळे हरेश भोईर. हरेश दादा भोईर हे अतिशय प्रामाणिक आणि सच्चा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, हरेश भोईर यांचा सन्मान होतो. आपण टाळ्या वाजवूया जरा, समोरचे प्रेक्षक टाळ्या वाजवूया सगळ्यांनी. नक्कीच थँक्यू डीजे. त्यानंतर या ठिकाणी सन्मान होईल अमरजी पाटील. मी वेताळ दादांना विनंती करेन की अमरदादा पाटील यांचा सन्मान करायचा आहे. खरं तर हा रविवारचा स्पेशल सुट्टीचा दिवस, बिझी शेड्यूलमध्ये घरच्यांना वेळ देताना ते सोडून आपण या स्पर्धेला आलेले आहात. अमरजी पाटील यांचा सन्मान होतोय. टाळ्यांवर कोणतीच जीएसटी नाहीये, जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. नक्कीच साहेब मनापासून धन्यवाद आपलं. त्यानंतर अजून एक सत्कार होईल.
आमचे लिजेंड क्रिकेटर एक मोठं नाव यशपालजी माळी यांचा सन्मान होईल. अनेक मोठी मोठी मैदाने गाजवणारे व्यक्तिमत्व यशपालजी माळी, ज्यांच्या नावानं अगदी मानकोलीमध्ये मॅजिक बॉक्स सुद्धा आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. नक्कीच यशपालजी माळी म्हणजे नाव नाही, ब्रँड आहे, ब्रँड. त्यानंतर समाजसेवक निवृत्ती पाटील यांचा सुद्धा सन्मान होईल. वेताळ दादा, आपण त्यांचा सन्मान करूया, ज्यांच्या अर्धांगिनी या गावच्या प्रथम नागरिक सरपंच सुद्धा आहेत. नक्कीच त्यांना सुद्धा महाराष्ट्राचं महावस्त्र, शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. धन्यवाद डीजे. वेळात वेळ काढून आले फुलाजी दगडू पाटील, आपलं सुद्धा मनापासून स्वागत. आपलं स्वागत झालेलं आहे, पण आपण बक्षीस समारंभासाठी सुद्धा थांबायचं आहे. त्यानंतर सूर्यकांत पाटील यांचे सुपुत्र पार्थ सूर्यकांत पाटील यांचा सुद्धा सन्मान होईल. पार्थ दादा पुढे यायचे. वेताळ दादांच्या हस्ते तुमचा सन्मान होईल. खरं तर सूर्यकांत दादा, तुमच्या पुत्राचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. तुमच्या पावलावर पाऊल ठेवून ते मोठ्या मोठ्या कार्यक्रमात जातील. जरा आपण टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी सगळ्यांनी. नक्कीच धन्यवाद. यानंतर आपण आपल्या पंचांचा सन्मान करणार आहोत. खरं तर क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजेच पंच. मी या ठिकाणी दिनेश भांबरे सर, कम ऑन द स्टेज. एकही निर्णय न चुकणारे पंच म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी राजेंद्र पाटीलजी. भांबरे सर, आपण स्टेजवर येऊया. या ठिकाणी निळकंठ पाटील यांच्या हस्ते भांबरे सरांचा सन्मान होतोय. सर राजेंद्र पाटील यांचा सन्मान होतोय. जरा टाळ्या वाजवूया सगळ्यांनी मित्रांनो. पंचांसाठी टाळी नक्कीच वाजली पाहिजे. किती अचूक निर्णय दिले, एकही निर्णय न चुकणारे पंच. त्यानंतर सन्मान होईल दिनेश भांबरे आणि त्यांचा सन्मान करतील निळकंठजी पाटील. निळकंठ दादा, आपण भांबरे दादांचा सन्मान करूया. नॉन स्टॉप 4 दिवसांमध्ये ही पंचगिरी अतिशय उत्तम दर्जाची, आधी मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारी ही पंच टीम आहे. निळकंठ दादा, आपण भांबरे दादांचा सन्मान करूया. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. भांबरे दादा, टेलिव्हिजन स्क्रीनवर सध्या तुम्हीच दिसत आहात. तुमचं विशेष स्वागत. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. त्यानंतर या ठिकाणी माजी सरपंच सुनील माळी हे काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, पण त्यांचे सुपुत्र आणि आमचे लाडके मित्र ऋतिक माळी हे मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. ऋतिकजी माळी, कम ऑन द स्टेज.
ऋतिक दादा, मी या ठिकाणी निळकंठ दादांनाच विनंती करेन की आपण ऋतिक माळी यांचा सन्मान करूया. जरा टाळ्या वाजवूया सगळ्यांनी. स्वीट पप्पाचे स्वीट पुत्र आहेत ते. नक्कीच ऋतिक दादांची कामगिरी नेहमीच रोशन असते. त्यानंतर पंच निखिलेश बजागे सर, आपण सुद्धा स्टेजवर यायचे. नीलकंठ पाटील दादा, आपण बजागे दादांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर मंडप डेकोरेटर्स तुकारामजी पाटील, आपण स्टेजवर येऊया. तुकारामजी पाटील, तुकारामजी पाटील यांचा सन्मान करतील पुन्हा एकदा नीलकंठजी पाटीलच. आमचे डीजे वाले दादा विकी म्हात्रे. विकी दादाने जी ऑपरेटिंग केली, खरंच मी 10 वर्षापासून कॉमेंट्री करतो पण अशी ऑपरेटिंग बघितली नाही. जरा जोरदार टाळ्या विकी दादासाठी. खूप छान. दोनच गोष्टी फेमस आहेत, एक लोणावळ्याची चिकी आणि डीजे वाला विकी. जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. खूप छान दादा. त्यानंतर या ठिकाणी देवीचा पाडा या गावाची ओळख ज्यांच्या नावानं आहे ते आदी पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचा आपण सत्कार करूया. नीलकंठ दादा पाटील, आपल्या शुभ हस्ते आपण आदी पाटील यांचा सन्मान करूया. त्यांना सुद्धा मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. एक सुंदर असं छायाचित्र कॅमेऱ्यात कैद होते. त्यानंतर बीटीसी लाईव्ह रोहन तरे, बीटीसी लाईव्ह रोहनजी तरे, ज्यांच्या माध्यमातून ही पूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट गुरुवार ते रविवार 4 दिवसात व्यवस्थित पार पडली. रोहन दादा तरे, खरंच आपण या लाईव्हच्या क्षेत्रातील कोहिनूर हिरे आहेत. त्यांचा एक प्रतिनिधी या ठिकाणी आहे. नीलकंठ दादा, आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. साईराजचा या ठिकाणी आपण सन्मान करूया. पण रोहन दादा, खरंच गुड जॉब, मनापासून अभिनंदन. त्यानंतर या ठिकाणी सत्कार होईल आमचे स्कोरर धनाजी पाटील. खरंच एकही वेळा आम्ही समालोचक कधी बोलताना चुकत असू पण धनाजी पाटील दादा एकदाही चुकले नाही. त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. नीलकंठ दादा पाटील, आपण धनाजी पाटील यांचा सत्कार करायचा आहे. आणि धनाजी पाटील खरं तर आयोजक सुद्धा आहेत. असे ऑलराऊंडर आयोजक फार कमी ठिकाणी पाहायला मिळतात. सत्कार करतील ते सुद्धा पाटीलच आणि ज्यांचा सत्कार होईल ते सुद्धा पाटीलच. मित्रांनो, पाटील हे खूप मोठं आडनाव आहे. सावित्रीबाई फुलेंचं माहेरचं आडनाव सुद्धा पाटीलच. जरा पाटील परिवारासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. नक्कीच धनाजी दादा, गुड जॉब, आय प्राऊड ऑफ यू. त्यानंतर या ठिकाणी सत्कार होईल गेल्या 4 दिवसात ज्यांनी आयोजकांनी दिलेली सगळी जबाबदारी पार पाडली. गुरुवारी आमचे समालोचक संदेश वखारे, शुक्रवारी समालोचक मनोज ठाकरे. काल त्यांनी एकट्याने जबाबदारी पार पाडली आणि आज सुद्धा त्यांनी मला आमंत्रित केलं. असे आमचे महासंगणक, हे स्कोरर बुक सुद्धा त्यांनी स्वतः तयार केलेलं आहे. असे कम्प्युटर संगणक आमचे समालोचक मित्र सुभाष धुमाळ फ्रॉम गोरसई. सुभाषजी, आपण यायचं पुढे. मी तर नीलकंठ दादा, तुम्हाला आणि अजून तुमचं एखादा सहकारी असेल त्यांच्या वतीनं हा सत्कार करूया. सगळ्यांनी यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्यात मित्रांनो.
सगळ्या भिवंडीचे रेकॉर्ड ज्यांना तोंडपाठ आहेत, अगदी IPL मध्ये सुद्धा त्यांचं सिलेक्शन लवकरच होणार आहे. टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. नक्कीच सुभाषजी धुमाळ, आम्हाला अभिमान आहे तुमचा. खूप छान. त्यानंतर मित्रांनो, या स्पर्धेसाठी या खास अंतिम दिवसासाठी यांचं समालोचन आपण ऐकले. शब्दांचे जादूगर आपण पाहतोय. देवानंद थले साहेबांचे ते PA देखील आहेत. असे शैलेश मांजरेकर सर, व्हाईस ऑफ दुगाड आपण पाहतोय, व्हाईस ऑफ भिवंडी, जे उत्कृष्ट सूत्रसंचालक देखील आहेत आणि या चांगले समालोचक देखील आहेत. निलकंठजी पाटील यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ असते समालोचक शैलेश मांजरेकर यांना सन्मानित करायचं आहे, ज्यांचा आवाज नक्कीच आपण आज संपूर्ण दिवस ऐकत होतोय. असे उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि चांगले समालोचक, त्यांचा देखील आज सन्मानित केला जातोय. देवानंद थले साहेबांचे ते PA आहेत, नक्कीच आपण पाहतोय आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे, आपण पाहू शकता. यानंतर मित्रांनो, या स्पर्धेचं आयोजन खूपच खडतर होतं, मात्र हे आयोजन आपण पाहतोय खरं तर ज्याने सहजरित्याने करून दाखवलेलं आहे. उत्तम आयोजन नक्कीच मित्रांनो, नावामध्येच उत्तम आहे. नक्कीच उत्तम पाटील साहेब आपण पुढे या, तसेच वेताळ पाटील साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील पुढे या. नक्कीच हा सन्मान इथे केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आहे. जयकुमार ट्रॉफी नक्कीच सर्वांनी एन्जॉय केलेल्याने संपूर्णपणे क्रेडिट जाते उत्तम पाटील आणि वेताळ पाटील यांना. जोडी नंबर 1 आपण बघतोय आणि जोडी नंबर 1च्या माध्यमातून हा नंबर 1चं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आहे. उत्तम पाटील आणि वेताळ पाटील साहेब नक्कीच आपण बघतोय, ज्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं आयोजन पाहिलेलं आणि विनंती असेल निलकंठ पाटील तसेच धनाजी पाटील यांना की आपण पुढे आपल्या शुभ असते नक्कीच जोडी नंबर 1चा आपण सन्मान करायचा. आपण पाहतोय जोडी नंबर 1 आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून नंबर 1चं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आहे. आणि नक्कीच जोडी नंबर 1 आपण पाहतोय वेताळ पाटील साहेब आणि उत्तम पाटील साहेबांचं हे उत्तम आयोजन आहे आणि नक्कीच त्यांचा हा सन्मान इथे केला जातोय. आता बोलणार आहोत पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. सर्वप्रथम सेमीफायनलचा जो सामना झाला होता S11 पालेलो विपक्षच्या इकुरा हवे दिवे बी या दोन संघामध्ये आणि त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पारितोषिक भाग्य होते सिद्धेश पाटील सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला. सिद्धेश पाटील आपण असाल तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी या हवीदेवी संघाचा सिद्धेश पाटील. तर फायनलकडे आपण बोलणार होतो. फायनल सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, फायनल सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्या गोलंदाजांनी फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि एक सफलता अर्जित केलं होतं. चौथा हिरो मानकुली संघाचा सौरभ भोईर ज्याची तिखट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अंतिम सामन्यामध्ये आणि तोच ठरला या सामन्याचा फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये 3 पारितोषिक आपण पाहतोय, ज्यामध्ये आपण पाहतोय ट्रॉफी जी माजी उपसरपंच प्रमोद बबन पाटील साहेबांनी स्पॉन्सर केले. त्यानंतर गोल्ड मेडल आपण पाहतोय जे भावेश दोरकनाथ पाटील यांनी आम्हाला स्पॉन्सर केले. त्यानंतर टी-शर्ट पाहतोय जे वैभव भोकरे आणि उज्ज्वल पाटील यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे. ही 3 पारितोषिक दिले जातील मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये. ही 3 पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरभ भोईर आपण पाहतोय अंतिम सामन्यामध्ये काय कमालीची गोलंदाजी त्यांनी केली होती आणि हे पारितोषिक देण्यासाठी सर्वप्रथम ट्रॉफी देण्यासाठी विनंती करेन सूर्यकांत पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ असते ट्रॉफी द्यायची आहे. आपण पाहू शकतो आकर्षक ट्रॉफी जी आम्हाला प्रमोद पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केले गेले आहे. ही ट्रॉफी सूर्यकांत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते दिली जाते. त्यानंतर विनंती करेन मेडल देण्यासाठी विशाल भोईर साहेबांना की आपण आपल्या शुभ असते नक्कीच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. मेडल नक्कीच जे मेडल आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे भावेश दोरकनाथ पाटील यांच्याकडून.
आणि टी शर्ट जे आम्हाला स्पॉन्सर केले वैभव भोकरे आणि उज्ज्वल पाटील यांच्याकडून हरेशजी भोईर साहेबांना विनंती असेल विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वेळ आहे की आपण आपलं शुभ असे टी शर्ट द्यायचं आहे. हे आपण पाहू शकता ही टी शर्ट देखील रंगबेरंगी हे टी शर्ट दिलं जात आहे. हे आपण पाहू शकता. त्यानंतर बोलूया आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडील दुसऱ्या पारितोषिकाकडे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मित्रांनो ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली स्वर्गीय बालाराम नाना पाटील यांच्या स्मरणार्थ कृष्णा बालाराम पाटील साहेबांनी आणि हे ट्रॉफी देण्यासाठी विनंती करेन. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ही ट्रॉफी देण्यासाठी विनंती करेन व्हीआयपी डायजोर विराजमान मान्यवर प्रमोद पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट पारितोषिक द्यायचं आहे. कोण असेल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट? ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये 6 विकेट चटकावलेल्या आहेत संघाचं नाव आहे एकवीर हवे दिवे आणि तो गोलंदाज आहे पियुष म्हात्रे. पियुष म्हात्रे ठरला आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज. एकवीर हवे दिवे संघ आपण समोर यायचं आहे. आपण या स्पर्धेचा उपविजेता ठरलेला आहे. नक्कीच आपण पाहतोय आपण खेळ थांबवायचा आहे. पियुष म्हात्रे नक्कीच एकवीर हवे दिवे संघाकडून 6 विकेट्स बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरलं. नाही पारितोषिक दिलं जाते प्रमोद बबन पाटील माजी उपसरपंच सुरेश सारंग ज्याच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफ्या देखील स्पॉन्सर केल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले स्वर्गीय बालाराम नाना पाटील यांच्या स्मरणार्थ कृष्णा बालाराम पाटील साहेबांनी आणि हे पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन. कृष्णा बालाराम पाटील साहेबांना की आपण पुढे या. आपल्या शुभ असते बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण असेल? ज्या फलंदाजाने या तब्बल 82 धावा कुठून काढलेल्या आहेत. ऋतिक माली तर नसेल. चौथा रो मानकुली संघच आहे. सनी सरस पाटील साहेबांना विनंती असेल का पण या. तसेच विनय पाटील साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या ज्यांच्या माध्यमातून हे मॅन ऑफ द सीरीजची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली गेली आहे. तर मॅन ऑफ द सीरीज सायकल आणि या ट्रॉफी आपण पाहतोय. सायकल आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे बाटाले गावचे युवा उद्योगपती अजय माली साहेबांनी आणि ट्रॉफी आपण पाहतोय जी कुमार विनय सरस पाटील आणि कुमार सनी सरस पाटील ज्यांनी स्वर्गीय सरस चिंदू पाटील यांच्या स्मरणार्थ आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. मॅन ऑफ द सीरीज कोण असेल? एनी गेस? ज्या फलंदाजांनी ज्या खेळाडूने आपण पाहतोय फलंदाजी करताना तब्बल 99 धावा कुठलेल्या आहेत आणि गोलंदाजी करताना 5 विकेट चटकावलेले आहेत. ज्या संघाच्या नावामध्ये यश आहे आणि नक्कीच त्या खेळाडूला देखील यश आलेलं आहे. हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन मंचावर विराजमान आमचे मान्यवर मॅन ऑफ द सीरीज हे पारितोषिक देण्यासाठी ट्रॉफी आणि सायकल आपण पाहतोय. प्रमोद बबन पाटील साहेबांना विनंती असेल की आपण पुढे या. त्यानंतर प्रेम म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण देखील पुढे या. आणि फुलाजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण देखील पुढे या. या 3 मान्यवरांच्या शुभ असते हे मॅन ऑफ द सीरीजचं पारितोषिक दिलं जाईल. सायकल आणि आकर्षक ट्रॉफी आणि या मॅन ऑफ द सीरीज प्ले ऑफ द टुर्नामेंट मालिकवाडी ठरलेले आहे. एस 11 पालिवली संघाचा 99 धावा आणि 5 विकेटसह गणेश धावडे ठरलाय प्ले ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सीरीज.
नक्कीच संघ मालकाकडून निखिल साहेबांकडून हे पारितोषिक कॅश प्राइज देखील गणेश दावडेसाठी आलेलं आहे. हे आपण पाहू शकता. कडक फटके आणि कडक नोटा देखील नक्कीच आपण पाहतोय तो स्वीकारताना. त्यानंतर मित्रांनो आपण चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, खरं तर या स्पर्धेमध्ये अनेक संघ हे चषक जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगून आले होते. या स्पर्धेसाठी आम्हाला मॅन ऑफ द सिरीज यांच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. विनय सरस पाटील किंवा सनी सरस पाटील आपण जर इथे उपस्थित असाल तर आपण हे आपल्याला सन्मानित केलं जाईल. तर बोलू आपण शेवटच्या वर्षाकडे या. आणि शेवटची जी ट्रॉफी आहे आकर्षक ट्रॉफी आपण बघतोय. भव्य दिव्य ट्रॉफी जी स्पॉन्सर केली आम्हाला स्वर्गीय सागर वासुदेव पाटील यांच्या स्मरणार्थ राजेश वासुदेव पाटील साहेबांनी. आणि ट्रॉफी देण्यासाठी मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण पुढे आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल. मित्रांनो आपण पाहतो नंबर 1 संघ इंदा जंगामध्ये पाहायला मिळतो. 3 चषक या अगोदर जिंकले होते. 4था चषक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. जेशे मधील 4था चषक. नंबर 1 संघ, नंबर 1 परफॉर्मन्स, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरलेला आहे 4था हिरवा मानकुली. मैदानात आला महाराष्ट्राचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा, तावडीकरांची आणबान शान चतुर्थ. सर्व मान्यवरांना विनंती पुढे आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल.